भाई एकाच आयुष्यामध्ये भाई मचवा एकदम असा मचवा ना की भाई तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की तुम्ही काय काय केलंय. जल्दी लाओ यार, कब से ऑर्डर दिया हमने. आ जाओ भाई यार, कितना यार. पांचू बाई घालायला तयार झालेले आपले. एक एक घालतायत कपडे. बुवा भाई नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मेरा तो 9 नंबर है, 10 नंबर दिखा दो. कपड्याची थंडी वाढली आहे. कैदी नंबर 147. आउटफिट चेक. शुभ सकाळ मित्रांनो. आणि आज आहे आपला दिवस दुसरा म्हणजेच की आपला दिवस तिसरा आहे, पण आपला ट्रिपचा म्हणजे आपला फिरण्याचा दिवस दुसरा आहे. आणि मित्रांनो कपडे तुम्ही बघू शकता आपले ऑल द वे, काय हरकत नाही. आणि काय ना, टेम्परेचर आता झालेलं आहे -13. आणि आजचा आमचा बेत आहे की आम्ही जाणार आहोत सोलंग व्हॅली म्हणजे बर्फाच्या ठिकाणी जाणार आहोत. तर आजचा जो दिवस आहे तो खूप चॅलेंजिंग असणार आहे, कारण की हाच मेन दिवस आहे. कारण की बर्फामध्ये सगळ्यांना जायला आवडतं, पण इकडे आल्यानंतर समजतं की बर्फामध्ये किती फाटते ते. अक्षरशः म्हणजे फाटली आहे, सगळी पोरं सुंदर पडलेत एकदम, तोंडातून वाफा निघतात एकदम. आणि आम्हाला अजून कपडे घ्यायला लागले इथे येऊन. म्हणजे रेंटलवरती कपडे भेटतात, जसं की तुम्हाला मी आधी दाखवलं की ते 250 रुपीजमध्ये तुम्हाला पूर्ण सेट भेटतो इथे. तर तुम्ही पूर्ण घेऊ शकता. त्याच्यासोबत तुम्ही शूज वगैरे सगळं घेऊ शकता. एवढं सीन नाही. आता सगळी लोक जरा फ्रेशन अप वगैरे म्हणजे सगळे आले, सगळे रेडी वगैरे झाले. आता आपण गाडीत बसू आणि तुम्हाला पुढे जाऊन भेटतो. आपण अटल टनलला आलेलो आहोत. अशा प्रकारे आपला फर्स्ट स्पॉट आजचा. गाडी लावूया साईडला, तुम्हाला मी दाखवतो बघा. मित्रांनो फायनली आपण उतरलेलो आहोत गाडीमधून. आणि इथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो. एकदम अनरियल व्ह्यू, अनरियल. हे बघा व्ह्यू बघा. आपले पहाडी मित्र आपल्या सोबत येतात एक करून. आ जाओ गाईज, आ जाओ. हा खूप थंडी आहे मित्रांनो. आम्ही एवढे सगळे कपडे घातले तरी पण थंडी वाजते आम्हाला. या साईडला नॉर्मल असं आहे डोंगर, आणि या साईडला आईस आहे, आणि इकडे तुमचा भाऊ आहे. आता आम्ही जरा रील वगैरे शूट करायला चाललो. रीलचा विषय चाललाय जरा खाली. आहे बघा ॲडव्हेंचरस. भाऊ जाशील ना परत वर नाही येऊ शकत. दिस इज फॅब्युलस. भाऊ माने गेला ना, तुला वाचवायला कोण नाही आधी सांगतोय. तुझा रिस्क वरती जातोय तू. एक नंबर भाई. पोचला माने पोचला. हा. आणि काय तेव्हा दुसरी ओली घेऊन गेलेली. मित्रांनो खाली जाऊया आपण. आपला ऑल द वे आपल्या त्या साईडला जायचंय तिकडे.
लावूया. सावधानी सावधानी पाहिजे. शूज पण आम्ही त्या लोकांना दिलेले तेव्हाच घातलेले. होय यश आरो खूप थंडी आहे. नाक गळते माझं. आणि फायनली आम्हाला बर्फ भेटलेला आहे. केवढा का असो ना बर्फ भेटलाय भैया. बर्फ 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 मजा येते. फुल थंडी आहे. मित्रांनो मी तर सांगतो ना की भाई आयुष्यातून एकदा असा एक्सपिरियन्स घ्याच. खरं सांगतो मी. लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. थंडी असते, हे होतं ते होतं, सगळे डिसएडव्हान्टेज आहे आणि इकडे तिकडे जमणार नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण भाई एकाच आयुष्य आहे. एकाच आयुष्यामध्ये भाई मचवा एकदम असा मचवा ना की भाई तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की तुम्ही काय काय केलंय. क्या बात है सर, क्या बात है सर. पूर्ण आयुष्यात ही एकच ड्रीम असतो तेव्हा आपण हा एक एक क्षण असं करून तुम्ही जगा ना की तुम्हाला वाटलं पाहिजे की आयुष्य व्यर्थ नाही केलंय. काय फिरा आपल्या जवळच्या मित्रांबरोबर, परिवाराबरोबर, जे पण तुम्हाला आवडतात त्यांच्यावर फिरा, मजा करा आणि आयुष्य जगा. आणि काम पण करा ना तर शिया घालतील घरचे. बात तो सही है. त्याचा फिरायला पैसेच नसतात. आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकतात. हा जिकडे बघू तिकडे व्ह्यू. किती दाखवायला समजत नाही. आणि पहिली गोष्ट तर मोबाईलची स्टोरेज आपली ॲज ऑलवेज फुल व्हायला लागली आहे. तो माणूस डोकं फिरलंय माझं की भाई काय स्टोरेज करू, काय काय डिलीट करू. आयफोनचा हाच स्थिर आहे. हा फोटो सेशन. बाकी आपल्यासोबत बंटी भाऊ आहेत. बंटी भाऊ काय 2 शब्द बोला कॅमेरामध्ये. कसं वाटतंय? एकदम फक्त बोलायचं खूप काय, फक्त बोबडी व्हायचं. आणि फोटो सेशन ॲज ऑलवेज चालूच आहे. आपला यश भाऊ तिकडे कुठे चाललाय ते समजत नाही. वरती गेला तिकडे. आवक यश हवा पुषाप बॉडी गरम ठेवा. यश काय भाई याचा मोबाईल फक्त खाली पडला ना. अवस्था दाखव मोबाईलची. भाई पूर्ण बर्फ झाला मोबाईलमध्ये. आम्ही रेस्ट करतो जरासं कारण की आता थोडा वेळ आम्ही इकडेच आहे. आणि खूप मस्त असं कधी वाटलं पण नव्हतं की हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन आम्ही असं झोपणार आहे. आता असं की सुकूनमध्ये झोपतो आम्ही बर्फांमध्ये. ते पण आराम. मित्रांनो खाली एक रिव्हर आहे. आम्ही बोललो की रिव्हर थोडा एक्सप्लोर करू आपण. ऑल द वे इथे पायवाट आहे आपली. चालत चालत खूप केअरफुली पाय टाकावे लागतात. इकडे कधी कुठला दगड असा पलटे आणि दगडाच्या खाली कधी असं आईस असेल ना झालं डायरेक्ट बोशावर पडा सगळे. आता थोडं ऊन पण पडायला लागलंय. थोडं ऊन पडलं आता जरा बेटर वाटतं थोडं सकाळपेक्षा तरी. आता सकाळी आम्ही 7ला निघालो तेव्हा तर आमची पूर्ण हालत खराब झाली होती. हे बघा रिव्हर. संकल्प भाऊ कधीच वाट बघतात, त्यांना फोटो काढायचा आहे. आता हळू सगळे लोक आलेले आहेत. आणि आम्ही शूज पण तिकडे घेतले आहेत त्या रेंटल वाल्याकडून. तर आमचे वॉटरप्रूफ शूज आहेत. बघा टेन्शन पण नाही. आम्ही पाण्यामध्ये उतरू शकतो. काही विषय नाही. हे बघा पहाडवाली मॅगी. अशी मॅगी खाता आणि अशी कुठे पण टाकतात हे लोक. आमची मॅगी खायची राहिली आहे भाई. मला पण भूक लागली. एवढी तुफान भूक लागली. सकाळी आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केलाय. हे बघा हे इथे पूर्ण बर्फ जमलं इकडे. पूर्ण स्लिपरी असेल ना एकदम. केअरफुली पाय टाकावे लागतात इकडे. कधी कुठला दगड असा पलटे आणि दगडाच्या खाली कधी असं आईस असेल ना झालं डायरेक्ट बोशावर पडा. जल्दी लाव यार, कब से ऑर्डर दिया हमने. आ जाओ भाई यार, कितना यार. मित्रांनो नाश्त्याला आलो आपण. आता मस्तपैकी नाश्ता करूया. आता प्रॉपर व्ह्यू तुम्ही बघू शकता. इथे सेटअप बिटअप लागला आपला टाइमलेस येईल याच्यामध्येच. आणि मैफिल बसलेली इथे पद्धतशीर. अबे साबजी रखो यार. आणि इथे ऑल द वे इथे सगळं बर्फाचा आहेच. खाऊया फटाफट खाऊया मित्रांनो. एवढी भूक लागली ना मला. आता आम्ही राजमा चावल मागवले आणि सोबत मॅगी पण आहे. ए मॅगी वाले चला 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 मॅगी वाले मॅगी वाले. ओमकार भाऊ कॉफी कशी आहे? मस्त एक नंबर कॉफी आहे. पहाडवाली कॉफी. अच्छा. आणि हा यशला पाहिजे आता ते यशला देतो. आता घे सिप मार. यश भाई म्हातारा वाटतंय मला. टोप्या घातल्यात ना. आटपला आमचा कार्यक्रम फुल आटपलेला आहे. माने तर ऐकतच नाही हा. नुसतं 3री पेट जोडतो आता तर. ऐसा मत करो मेरी जान. माझा आरामात ओ काफी नंबर ना. जाना बोल ना तू पण. तर मित्रांनो आपण रूम वरती आलेलो आपण.
म्हणजे आलो आहेत. आता आपण लंच करूया आपला फटाफट आणि नंतर आपण झोपूया, कारण की सकाळी लवकर उठलो आणि काल रात्री पण आम्ही 12-1 पर्यंत झोपलो. आमची झोप म्हणजे बोलतात स्लीप शेड्यूल आम्ही झालीच नाही. 3 दिवस तर आम्ही बोलतात ना की असं एकदम हेच आहे. तर आज आता दुपारी झोपूया, कारण की आज रात्री मात्र आहे आपली डीजे पार्टीमध्येच इकडेच आपल्या ती ताई आहे ना, तर ताईने ऑर्गनाईज केली या हॉटेलमध्येच. तर इकडे आपला प्रॉपर डीजे वगैरे असणार आणि मस्त की पार्टी वगैरे असणार, डान्स वगैरे. तर आपण ते सगळं करणार आहोत. तर आज रात्री फुल धमाका आहे. म्हणून आता आपण जरा रेस्ट करूया, म्हणजे आपण खाऊया आधी, नंतर रेस्ट करूया आणि मग संध्याकाळी उठून पार्टी. One eternity later. मित्रांनो, डीजे पार्टी चालू झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण जेवायला आलेलो आहे. आणि जेवायला तुम्ही बघू शकता काय काय आहे हे काय माहिती नाही. भात आहे इकडे काय आहे भाई, डाळ आहे, पनीर व्हेज. आपण व्हेज तर खाणार नाही. भाई हे काय, बटाट्याची भाजी. ओ हो चिकन. हा. आणि माने आपला ॲज ऑलवेज भाई पहिलाच नंबर लावलेला आहे जेवणासाठी. इथे यायचा आधी फर्स्ट राऊंड झाला पण आहे, सेकंड राऊंड फक्त जेवायला आलाय, बाकी पैसे वसूल करतोय बाकी काय म्हणे. मित्रांनो, आपण आता आहोत 10,000 फूट वरती. चटपीट मारणार आहे वरती भाई, फाटणार आहे तो. लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात.